राम राम शेतकरी मित्रांनो, पिनाका फार्म या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। तर मित्रांनो, आपण इथं 2000 झाडांची लागवड केली होती। त्यामुळे काळी मिरची होती। तर याच्यामध्ये आपण 1000 झाड तलवारचे होते आणि 1000 झाड AK-47चे होते। तर मध्ये रेट खूपच कमी झाल्यामुळे आपण याच्यामध्ये मिरचीचा तोडा बंद केला होता। तर हे बघा, आता जी उरलेली मिरची होती ती पूर्णपणे लाल होऊ दिली होती, त्यानंतर ती तोडून वाळू घातली होती। मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पावतीसहित दाखवलं होतं 17-18 रुपये रेट चालू होता किलोला मिरचीला। त्यामुळे आपण तोडा बंद करून पूर्णपणे झाडाला वाळू दिला होता। तर हे बघा, बरेचसे झाड सगळे तुम्हाला तिथं लाल झालेले दिसून येतील। झाडालाच सगळी मिरची लाल होऊ दिली, नंतर ती तोडली आम्ही। तर तो लाल झालेला तोडा आता पूर्णपणे जवळपास पूर्ण संपत आलेला आहे आणि आपल्याला आता नवीन फुलांसाठी याच्यामध्ये एक फवारणी घ्यायची आहे। तर तेच आजच्या व्हिडिओमध्ये बघूयात। त्या अगोदर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक नक्की करा। आता जवळपास सगळ्या झाडांचा तोडा होत आलेला आहे। थोडेफार झाडं राहिलेले आहेत। हे बघा, आता थोडेफार काही झाडं असे पूर्णपणे मिरच्या लाल झालेले आहेत। आता ह्या 1-2 दिवसामध्ये तोडून घेऊ आणि हे बघा, वरती जे नवीन फुलं आलेले आहेत यासाठी आपल्याला आता एक फवारणी घ्यायची आहे, जेणेकरून उन्हामुळे फुलगळती ही कमी होईल आणि मिरचीचा व्हायरसवरही चांगल्या प्रमाणामध्ये त्याच्यामध्ये फायदा होईल। जर तुम्हाला काळी मिरची लावायचीच असेल तर त्यामध्ये तुम्ही तलवार लावा। AK-47ची झाडांची हाईट एकदम जास्तच वाढते आणि मिरचीचा कलर जो आहे तो थोडासा फिकट हिरवा आहे, त्यामुळे त्याला रेटही थोडाफार कमी लागतो। आणि तलवार जी मिरची आहे ती शार्प खूप लांब असते आणि एकदम डार्क ग्रीन असते, त्यामुळे तिला रेटही थोडाफार जास्त असतो आणि झाडांची वाढ कमी होऊन त्याला फुटवे जास्त असतात। आता ही बघा, ही जी आहे ही AK-47 आहे आणि तुम्हाला दाखवतो आता। हे बघा, ह्या साईडची ही तलवार आहे। तलवारची बघा हाईट थोडीशी असते पण फुटवे खूप जास्त असतात। त्यामुळे मिरची लावताना काळी लावायची असेल तर नक्कीच तलवार लावा। तर याच्यामध्ये आपण फवारणीसाठी आपण औषध जंप वापरलेले आहे। याच्यामध्ये फिप्रोनिल हा घटक बघायला भेटतो आपल्याला, म्हणजे व्हायरससाठी आणि असं चुरडामुडा जे असं बोकड्या रोग त्याच्यावरती एकदम छान प्रकारे असं काम करतं। याच्या अगोदर आम्ही बऱ्याच वेळेस त्याचा वापर केलेला आहे, रिझल्टही खूप छान प्रकारे असे बघायला भेटतात। तेव्हा आता बऱ्याचशा झाडांना वरती आता हे असं व्हायरसचं प्रमाण बघायला भेटतं। तर फिप्रोनिल एकदम चांगल्या प्रकारे असं व्हायरसवर काम करतं। तर त्याच्यामध्ये आपण दुसरे हे बघा, आता बायरचं प्लानोफिक्स हे टॉनिक घेतलेलं आहे। हे एकदम छान प्रकारे असं काम करतं। हे जे नवीन फुलं आलेले आहेत, ऊन आता टेम्परेचर सध्या खूप जास्त असतं, त्यामुळे फुल गळतीवर एकदम चांगल्या प्रकारे काम करतं आणि झाडांची ग्रोथ स्टेबल ठेवून जास्तीत जास्त फुलधारणा होऊन त्याचं फळामध्ये रूपांतर होतं। स्वस्त आहे, एकदा तुम्ही नक्की वापर करून बघा, फायदेही खूप चांगले असे आहेत आणि हे तुम्ही सगळ्यावरती टोमॅटो, मिरची, कापूस, सोयाबीन सगळ्यामध्ये यूज करू शकता। आणि याच्यामध्ये अल्फा नेप्टाइल ॲसिटिक ॲसिड 4.5 हा घटक आहे। स्वस्त आहे, तुम्हाला जवळपास 100 ml 150 रुपये 130-140 पर्यंत भेटून जाईल। आणि महागडी टॉनिक वापरण्यापेक्षा एकदा हे वापरून बघा, रिझल्टही खूप चांगले तुम्हाला बघायला भेटतील। आणि तिसरे त्याच्यामध्ये आम्ही एक रोगर घेतलेला आहे, टाटा कंपनीचा टॉप गोर, जेणेकरून झाडांच्या खाली समजा एक आता काळा मावा बऱ्याचशा प्रमाणामध्ये झालेला आहे। तर तो मावा हे बघा, आता हे काळा तुम्हाला दिसणार नाही याच्यामध्ये, पण बऱ्याचशा ठिकाणी असा काळा मावा एक झालेला आहे। त्याच्यावरती रोगर खूप छान प्रकारे काम करतं। रोगर वापरू शकता किंवा उलालाही वापरू शकता। मग रोगर तुम्हाला स्वस्तही भेटेल आणि चांगल्या प्रमाणामध्ये त्याच्यामध्ये काम करतं। अशा तिन्हीच्या कॉम्बिनेशननुसार आम्ही इथे एक फवारणी घेणार आहे, जेणेकरून जी आता नवीन सेटिंग लागलेली आहे तिचाही आपल्याला चांगला फायदा झाला पाहिजे। या साईडला बघू शकता, हे बघा, आता बरेचसे अजून लाल मिरच्या तोडायच्या बाकी आहेत। तर मित्रांनो, माहिती कशी वाटते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक नक्की करा।